मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार, पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक, तर मंत्री शिरसाठांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी। सोनं चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ, आयात शुल्क 6% आता थेट 15%वर। पंतप्रधान मोदींकडून 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन। आयात शुल्क वाढल्यामुळे आता सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याच्या दरात 8,000 तर चांदीच्या दरात 20,000 वाढ। जीएसटी सह सोन्याचे दर आता 1,63,770 रुपयांवर। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल पुरवठ्यामध्ये घट, तर युद्धामुळे आता इंधनाच्या पुरवठा साखळीवरही परिणाम, इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता। भारतानं पाकिस्तान सोबतची संवादाची दारं उघडीच ठेवावी, दोन्ही देशांमधील अडथळा दूर करण्यासाठी जनसंपर्क हाच सर्वोत्तम मार्ग। आरएसएसचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांचं हे वक्तव्य। बारामतीमध्ये शिकाऊ विमान पडल्याची घटना, तर गोजूबावी या गावाच्या हद्दीत हे विमान कोसळलं, वैमानिक यामध्ये सुरक्षित असल्याची माहिती।